बाई या अश्विनीचा कुठं दिसा ना मला. अरे हे बंटी भाऊजी आहेत, ह्यांना विचारते. ओ भाऊजी काय चाललंय? बोला ना वहिनी. अश्विनी कुठे आहे? घरात आहे ना. हा का, बरं आहेत का? एकदम व्यवस्थित आता. हा ना. अहो भाऊजी हा. तुम्हाला माहितीये का, मी ना आता तेलच बंद करून टाकलं, तेलच वापरणार नाही मी इथून पुढे. वा मी पण तेच केलंय. 4 दिवस झाले आज वहिनी. शरीर ठणठणीत एकदम. म्हणजे तुम्ही पण केलं का? हा मग आता आहे ना. आता थोड्या वेळी ना पोहे वगैरे बनवणार आहे बायको मायवली मस्त पैकी. हा हा हा. तर बिगर तेलाच्याच पोहे म्हणलं. हा चपात्या करायच्या असल्या बिगर तेलाच्याच, कालवलं बिगर तेलाच. हा ना. खरं आपल्याला वाटतं की चव नाही लागत, पण चव लागतं. अहो लय टेस्ट लागत. ती 4 दिवस झाले माहिती का. मम्मी पण किती दिवसापासून आता नाही वापरत तेल. असं ना. हा तुम्हाला काय सांगू, लय भारी असतं शरीरासाठी, पण हे चांगलं असतं, बरोबर का हाय नाही? हाय बरोबर कमी तेल खाणंच योग्य आहे. हा हा घासाने अश्विनी बस. काय काम करते काय? हा ती काय पोहे बनवून राहिली ना. हा का. यायचे तुम्हाला खायचे पोहे. मला वाटलं तिला एकदा भेटून जाऊ, पण ती आता कामात येतं, जाऊन दे मग नंतर येते मी. बरं बरं ठीक आहे मग या तुम्ही. हो मी हा, तो हा. खातो पोहे आता. हो चालन. चला चालतंय. येते हा. हा या. ए बायको हा अगं ना बाहेर इकडे हवेची. काय हो, संपले काय पोहे? नाही आहे ना. काय ना पोहे म्हणजे पोहेच बनेल बरं का तो एक नंबर. हा तुम्हाला माहितीये का, आज 4 दिवस झाले फक्त 2च थेंब टाकते. 2 थेंबाच्या वर मी तेलच टाकत नाही. खरं मस्त खरं झालं तर नाही तर नाही तेल टाकलं माहिती का. हा किती तेल टाकलं? 2 थेंब फक्त. देऊ का अजून? नको नको भरपूर आले मला आता. पण पण काय पण हे ना, नाही का कसं होतं, तब्येत मस्त राहते, खोकला येत नाही, सर्दी येत नाही. आपले बघून शेजारचे पण करायला लागले. ती माहितीये का काकू? अरे आपलं नाव गावात निघतोय माहिती का. वहिनी नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. या. ना बसतो मी इकडे बसतो. हा इथं बसतो. तिथं बसतो का. पोहे दिसतं वाटतं. हा खाता का. जाऊ ते 2 प्लेट आणल्या दोघाला बी. हा तसं तर आम्ही बनवतोच रोज. 2 माणसं आमच्या खाऊन जातातच. बरोबर आणा ना मग आणा ना. आम्हाला पण पाहू दे कसे झाले बिना तेलाचे पोहे. आम्ही हा. पहिल्यांदा खाऊन बघतो ठीक आहे, सांगतो घेऊन मग तुम्हाला माहिती झालं म्हणायचा. आता आम्हाला काय अख्ख्या गावाला माहिती झालंय. हा बसा तुम्ही, मी आलीच पोहे घेऊन. हा? हा या. बाकी काय काल आले नाही काही नाही तुम्ही. काल काम होतं थोडं, मीटिंग होती ना त्याच सरपंचाकडे गेलो तर ते आले, ते पण आले सरपंच साहेब. नमस्कार. अरे मला भेट द्यायला यावं लागलं हो तुम्हाला. हा? अरे काय तुमचं अख्ख्या गाव नाव चाललंय हा, मग आता तेलाचं, म्हणजे तुम्ही अगदी वरचेच करून टाकलं आपली बायकोच लय सुगरली. असं ना. हा अजिबात म्हणे बिलकुल तेल नाही वापरायचं. नाही खाईन मी, पण मला सगळीकडे म्हणजे सगळे म्हणायला लागले इथून सुरुवात झाली म्हणले. आणि शेजारी पाजारी अख्ख्या गावात सगळेच बिगर तेलाच करायला लागले. बिघड हे काय खायला आले जात 2 पंटर गावातून. हा खरंय राव तेलच. तेलच नाही. काय झालंय माहितीये का, तेलामुळं ते जाऊ द्या बाकीचं काही, एवढे दुष्परिणाम आहेत तुम्हाला. बैलगाडी तर माहिती, आणि बैलगाडीला आहे ना चाक फिरा म्हणून ते वंगण टाकतात. हा वंगण टाकतात. हा, जुनं आईल हा, बरोबर आहे. हा. ते आईल नंतर घासलं का असं घट्ट होतं. काय होतं, घट्ट होतं. हा हा चाक कार 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 करायला लागते. बरोबर आहे ना. बरोबर आहे. होतंय काय माहितीये का, हे जसं आपल्या शरीरामध्ये जे आहेत म्हणजे रक्तप्रवाह होतो, ज्या नसा आहेत नसा, ते कसं चिकट होतं, हा, हा, तसं ते आपल्या नसामध्ये जाऊन आहे ना, हे तेल जे आहे ते एकदम चिकट चिकट होतं. आतून. बरं हा, का, बाप. आतून चिकट झालं मग काय होतं माहितीये का, रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. आणि रक्तप्रवाह व्यवस्थित जर नाही झाला तर ब्लॉकेज वाढतात, आणि ब्लॉकेज वाढलं की मग हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण. जुन्या काळामध्ये लोक करडीचं तेल खायचे बरं का. त्यावेळेची शेंगदाणे भारी होती, ते घुंगरे तेल काय गोड लागायचे. शेंगदाण्याला चवच नाही. हा भुईमुगाच्या रानात जर गेलो कधी येलो पडले माणूस खातच राहायचं. जुनी बाजरी जुनी ज्वारी काय होतं, चवदार अन्न होतं तेवढेच. आणि ते तेलाचा, त्या करड्याच्या तेलाचा असा वास जात नव्हता. पण तरी पण जुने लोक कमी वापरायचे. आलं लक्षात, प्रमाणातच वापरायचे. आता जर काय नाही सरपंच सगळं तवंगच, तेलाचा नुसतं तवंगच. हा, आणि याच्यामुळे झालंय काय माहितीये का, माणसं आजारी पडायला लागले हो. आणि अटॅक कधी रस्त्याने बघतोय त्या गाड्या कशाच्या, त्या Ambulance आहेत. दिवस भरात 5-50 गाड्या, ही इकडे पळते ती तिकडे पळते. नुसते दवाखान्याची भरती. आणि तरुणांमध्ये पण हार्ट अटॅक वाढलेले. तेलाचे दुष्परिणाम बर का. तर त्यामुळं काय करा, आणि यांनी आता सांगितलंय ना, आपले पंतप्रधान मोदी साहेब सांगितलंय की तेल कमी वापरा.
तर म्हणजे परदेशातून आपल्याला तेल आयात करावं लागतंय. भारतामध्ये एवढं आहे, सोयाबीन आहे, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, म्हणजे त्या शेंगदाण्यापासून तेल निघतंय, अनेक याच्यापासून तेल निघतंय, परंतु हे पुरत नाही. तर आपला पैसा परदेशात जातो आणि हे तेल विकत घेऊन आपण दुसरं विकत घेतोय, बरोबर आहे की नाही? तर मला सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येकाने देशातल्या आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आता तुम्ही जशी सुरुवात केली, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांनी केली, मग गावाने केली, मग गणाने, मग गटाने, मग तालुक्याने, मग जिल्ह्याने, अनेक जिल्हे मिळून राज्य बनतं आणि अनेक राज्य मिळून देश बनतो, बरोबर आहे की नाही? म्हणून ही सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आणि तू उभी काय बस इथं ये. तर मला काय म्हणायचं माहितीये का, आता मी तर 4 दिवसापासून सायकल विकत घेतली. जुनी होती, एक जण जुनी सायकल होती चांगली, त्याची घेतली काय मग? राईट, तुला कसं माहिती? झाडाकडे जुनी गाडी, हा, ते भेंडीच्या झाडावर लटकवलेली होती, रिपेअर करून घेतली, झाली चालू. अरे हा सरपंच, काल मी बघितलं तुम्हाला सायकलवरती. बरोबर, गावात आलो होतो ना मी. तर मला काय म्हणायचं, पेट्रोल डिझेलची जरी बचत केली तरी परदेशात जाणारा पैसा वाचेल. आता मी तर ठरवलंय सायकलवर जायचं. शहरात जरी जायचं म्हणलं सायकल व्यायाम होतोय, व्यायाम. मी भाकरी 2 जास्त खायला लागलोय माहितीये का, व्यायाम होतोय त्याच्यामुळं. तसंच करतो आम्ही जाताना जॉबला, तर मग आता गाडी घरीच लावून सायकलवर जात जाईन. आता सायकली आहेत का? नाही, घेईन ना आम्ही दोघं पण घेईन. आम्ही घेतो दोघंही सायकली घ्या, जुन्या मिळाल्या जुन्या रिपेअर करून घ्या, नाही तर नव्या घ्या. बचत होईल. आणि राहिला विषय बरं का, आणि तुम्ही तुमचे लग्न झाले दोघांचे पण, आता धोंड्याचा महिना आलाय. सोन्याची अपेक्षा काय, धोंडे खायला जातात ना सासरवाडीला, मला सोनं नाणं काहीच नको म्हणायचं. आलं का लक्षात? सर धोंड्याच्या महिन्यात ते सोनं करते ना, अंगठी करते, कपडे लत्ते, सासरवाडीला जावई आला, अजिबात नको. तसं जर पाहिलं तर तुम्हाला आणखी एक माहितीये का, सगळ्यात जास्त सोनं, सगळ्या देशापेक्षा जास्त सोनं भारतामध्ये आहे. कसं आहे ते माहितीये का तुम्हाला? इतर अमेरिकेत जास्त आहे, सगळीकडे जास्त आहे. हे म्हणजे याला गव्हर्नमेंटचं आहे ते. भारताचा पण नंबर लागतोच त्याच्या पाठोपाठ. भारत, रशिया, चीन त्या पाठोपाठ, म्हणजे भारताचाही नंबर आहेच अमेरिकेपाठोपाठ. पण सगळ्यात जास्त सोनं जर कॅल्क्युलेट जर केलं तर भारतामध्ये आहे. कसं आहे माहितीये का, आपल्याकडं सोन्याचं एवढं अट्रॅक्शन आहे भारतामध्ये की सगळ्या महिलांच्या गळ्यातलं सोनं जर एकत्रित जर केलं तर सगळ्या देशांचं मिळून सोनं एकत्रित जरी केलं तरी भारताचं सोनं जास्त असं आहे. मग आहे ना भरपूर, आणि काय गरज आहे सोन्याची? कशाला खरेदी करता, बरोबर आहे की नाही? आयला याने काय कशाची गुन्हे आणले रे? तो गडी आला आपला, ते किराणा तुम्हाला सांगितलं सर, किराणा सांगितलं होतं का? हा, किराणा सांगितलं त्याच्याकडे. आणलंय बरं का. सगळं आणलं ना? पण तेल नाही ना आणलं? नाही साहेब मी तेल यादीत लिहिलेलं काय तेल म्हणलं नाही, तेल आणायचं नाही म्हणे आपल्याला. अरे वा, लय भारी काम केलं. दाखव बरं किराणा, मला खरोखर बघू दे. काढ सगळं काढ पटपट. हा, काढ, खाली होत बघू दे. नाही वा 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 वा. पहा बरं, तेल नाही, नाही तेल नाहीच. वा वा. किलो तेल आहे ते 2 महिने घालवणार. एक काय? अर्धा किलो तेल आहे, 2 महिने घालवणार आहे. तेच वापरायचं नाही आता. मी तर म्हणतो 3 महिने घाल. 3 महिने? 3 महिने घाल अर्धा किलो. उगा आपल्या नावाला आपलं हे करायचं. आणि ते कोणतं तरी मशीन आलंय बरं का, त्याच्यामध्ये ना तेलच लागत नाही. ते फक्त ते ओव्हन टाईप काहीतरी मशीन आहे, त्यात मच्छी असो, तुमचं काही काय म्हणतो आपण ते बटाट्याचे चिप्स, वेफर्स, काही पण बिगर तेलात सगळं, तुमच्या कुरड्या पापड्या ऑटोमॅटिक बिगर तेलाच येऊन येते. कोणतंही काय माहिती हो, आता मला नाही माहिती, तुम्ही बघा ते सर्च करा मग येईन. तसंही मशीन घ्या, किती भारी. काय लय जमलो काय पण बालकी बाय म्हणले पाय जायचं, अंग मोकळं होतं. अरे वा, खरंच अंग मोकळं झालं माझं. नाही हल्ली लोक आहेत ना काय करायला लागले, याला पण नाही आता संडास, आता नाही पूर्वी संडास नव्हतं तेव्हा, याला पण गाडी. आता झाले घरोघरी संडास झाले, सगळं झालं. पण कशाला आहे गाडीत? आणि हे टोकार तर मोकार फिरत असायचे. तसे जर दिसले ना बरं रे, त्यांना माहिती बंद करा आता, सायकली घ्या. बरं चला येऊ का? भारी काम केलं हे सगळ्यांनीच आता राबवा सगळ्या गोष्टी. मला मीटिंग आहे ग्रामपंचायत मध्ये, चालेल यांना दे पोहे. चालेल काय भाऊ पोहे खा. मी भरतो, मला भरतो का? बर ए भाऊ खा ना पोहे. अरे हा, अरे पोहे खायचीच राहून गेले गड्या.
तुम्ही पण घ्या ना एक प्लेट अजून. हा ठेव. आयला पण गडी चांगला आहे ऐकणार का आम्हाला? पोहे छान आहे बरं का. मग बिगर तेलाची भाऊ.